झोपताना उशी घ्यावी का न घ्यावी याबाबत कन्फ्यूज आहात? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. जर तुम्ही पालथे म्हणजे पोटावर झोपणारे असाल तर तुम्हाला डोक्याखाली उशी घ्यायची गरज नाही. पण तुम्ही सुपाईन पोझिशन मध्ये म्हणजे पाठीवर झोपणारे असाल किंवा एका कुशीवर झोपणारे असाल तर तुम्हाला डोक्याखाली उशी घेणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही सुपाईन पोझिशन मध्ये किंवा लॅटरली झोपणारे असाल तर उगाचच तुमच्या मानेच्या मसलचं हायपर एक्सटेन्शन होऊ शकतं आणि त्याच्यामुळे मानदुखी उद्भवू शकते. आयुर्वेद शास्त्रामध्ये उपाधानम मृजाभ्यंग द्वेषादहा प्रतते क्षणेही असं म्हटलेलं आहे. थोडक्यात तुम्ही योग्य पद्धतीची उशी घ्या, म्हणजे खूप जाड उशी पण घेऊ नका, खूप पातळ उशी पण घेऊ नका आणि कुशीवर झोपा किंवा पाठीवर झोपा, म्हणजे तुम्ही सुखाने झोपाल आणि तुमच्या मान आणि डोक्याच्या समस्या कमी होतील असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे तुमचा कान आणि तुमचा खांदा याच्यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढी उशी तुम्ही कुशीवर झोपण्यासाठी वापरू शकतात आणि त्याच्याहून थोडी पातळ उशी तुम्ही सुपाईन पोझिशन मध्ये झोपणारे असाल तर त्याच्यासाठी वापरू शकतात.